सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. काल रात्री, खूप रात्री म्हणतोय, सीपी मुंबईबद्दल एक कोणी पसरवली माहिती, काय पसरवली त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. पण विद्यार्थ्यांमध्ये ते वातावरण तयार झाले काल रात्रीपासून की सर असं 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 असं. काही मुलांनी मला ते मेसेज पाठवले की सर असं खरंच आहे का, याच्यामध्ये काय तथ्य आहे. काही लोकांनी परत दुसरे मेसेज पाठवलेत, त्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत, स्वतः कुणीतरी एडिट केलेले आहेत ते परत पाठवले. काही विद्यार्थ्यांनी सुद्धा मेसेज केलेत की सर हे बघा, माझा मित्र असा असा आहे आणि तो इथे इथे कामाला आहे ऑफिशियल डिपार्टमेंटला आणि त्याने असं असं सांगितलेलं आहे. सो अशा पद्धतीनं काल एक बॉम्ब पडलेला आहे वेगळ्या पद्धतीचा, आणि असे वेगवेगळे बॉम्ब पडतात. पण ही बातमी ही विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवायची, कशा पद्धतीने पोहोचवायची, त्याला काय धागेदोरे आहेत किंवा काय विशेष आहे, कोणताही विचार केला जात नाही. म्हणून गेले खूप वर्ष झालं विद्यार्थ्यांच्या सोबत असताना विद्यार्थ्यांना थोडंसं सोशल मीडियापासून लांब ठेवलेलं आहे. आणि आज जे निकालात येतात, गुलाल लावतात, तीच मुलं आपल्या आहेत, लक्षात ठेवायचं. सो कशा पद्धतीनं ह्या गोष्टींना सामोरं जायचं आहे, किंवा काल जे बातम्या पसरलेल्या आहेत त्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, काय विषय आहे सर नेमका, जरा समजून सांगा. कारण की विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा सांगतोय, मुलं असेल मुली असतील, एकदम भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि होणार साहजिकच आहे. तर त्याच्यावरतीच आज पूर्ण विश्लेषण असणार आहे. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच जी माहिती आहे याच्या पुढे सुद्धा अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पेपर संपूपासून तुमचे मेडिकल असेल, तुमचे DV असेल, जॉईनिंग असेल, इथपर्यंतचे अपडेट तुम्हाला अगोदर सांगितले जातील, याची नोंद घ्यायची. सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय तुम्हाला आता शेअर करणार आहे. गेले खूप दिवस झालं मुंबई सीपी बद्दल ज्या काही गोष्टी चालू आहेत, वारंवार वेगळ्या टप्प्यांवरती कशा पद्धतीने दिशा बदलत आहेत, या गोष्टी तुम्हाला मी वारंवार सांगितलेल्या आहेत. स्वतः मी 7-8 दिवस प्रयत्न केलेले आहेत मुंबईमध्ये जाऊन सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी, ज्याची 4 घटकांची लेखी परीक्षा अजून पेंडिंग आहे. तर याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल, चालक असेल, त्याच पद्धतीनं बॅट्समन असेल आणि कारागृह असेल, अशा पद्धतीचे 4 घटक. आणि त्याचबरोबर त्याच मेसेजमध्ये काही तर पुण्याचं कारागृहाचं ग्राउंड अजून संपण्यात पण लेखी परीक्षा जाहीर करून टाकलेले. सो अशा पद्धतीनं याच्यामध्ये काय तथ्य आहे, काय नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तर मुंबईचा विषय पहिला करूयात, किंवा जे काही मेसेज आलेत 3 प्रकारचे 3 मेसेज आहेत. मग आता विचार करा, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, महाराष्ट्रामध्ये कोचिंग करणारी लोक किती आहेत, अकॅडमी किती आहेत, क्लासेस किती आहेत. प्रत्येकाला वाटत असते की माझं पोरग व्हायला पाहिजे, प्रत्येकाला वाटत असते माझी मुलगी व्हायला पाहिजे, भरती व्हायला पाहिजे, प्रत्येकाला वाटत असतं मला वर्दी मिळावी. मग तुम्हाला काय सांगितलं, काही महाराष्ट्रामध्ये अशी लोक आहेत की आता जर बघायला गेलं, आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं तर एका जागे मागं 10 मुलं मुली ही स्पर्धेत आहेत. 10 मुलं मुली जोरात अभ्यास करत आहेत असं समजूया. फक्त वस्तुस्थिती अशी नाहीये. कालचा जो साप सोडलाय, काल रात्री जे साप सोडलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यावरून एक लक्षात घ्यायचं, 100% ज्यांनी सोडले, कोणी सोडले असतील काय, त्याचा आणि आपला काही संबंध नाहीये. पण आपल्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला आयकॉन मांडलेला आहे किंवा आपल्याला ते बघतात, अशा लोकांसाठी सांगतोय, 10 पैकी सांगतोय, एक 4 मुलं काल घाबरलेले आहेत. 10 पैकी म्हणजे एकाच 10 प्रमाणात जे सिलेक्ट झालेले असतात लेखीसाठी, त्यापैकी 10 पैकी 4 मुलं ही काल घाबरून गेलेले आहेत, 4 मुली घाबरून गेलेल्या आहेत. म्हणजे इथं कॉम्पिटिशन झाली 50% ते 60%. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जो त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय, अभ्यास करतोय, जोरात अभ्यास करतोय, गेले खूप महिने झाला अभ्यास करतोय, ह्याच्यामधला जो असेल तो एकच मुलगा लागणार आहे. या 6 मुलांमध्ये, या 6 मुलींमधील हा एकच मुलगा, एकच मुलगी लागणार आहे. बाकी सगळेचे सगळे बाहेर पडणार आहेत. आणि जे बाहेर पडले असणार आहेत ते म्हणणार मला 48 पडले होते, मला 50 पडले होते, तरी सुद्धा 42 घेतलेलं पोरग माझ्या पुढे जाऊन बसले. का बसलं? लेखीच्या जोरावरती. लेखी कशी काढली? इतर कोणावरती विश्वास न ठेवता. प्रत्येक वेळी मी सांगतोय, सीपी मुंबई असू दे किंवा इतर पेपर असू दे, प्रत्येक वेळी सांगतोय, जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन पडत नाहीत त्याच्या शेवटच्या सेकंदापर्यंत आपला अभ्यास, आपला फ्लो, आपली मेंटॅलिटी ही 100% आत्मविश्वासाच्या जोरावरती राहिली पाहिजे. तरी सुद्धा काल 400 प्लस मेसेज मला पडलेले आहेत. सर ह्याचं काय आहे विषय, ह्याचं काय, हे खरंच आहे का? म्हणजे तुम्ही अजून सुद्धा कुठेतरी निगेटिव्हिटीच्या वाटेवरती हात, लक्षात ठेवायचं. घाबरला की तुम्ही संपला. त्यातल्या त्यात पहिला क्वालिफाय झालाय, म्हणजे पहिलीच भरती आहे आणि क्वालिफाय झालाय, अशी मुलगी असेल, मुलगी असाल, ह्याच्यामध्ये त्यांची सुद्धा दांडी उडली म्हणून समजायचं. कारण पेपर कसा येतो माहित नाही, आधीच पेपरची भीती आहे पोरांना, कशा पद्धती येणार आहे, काय येणार आहे, वारंवार डोकं फोडून सांगतोय.
कशा पद्धतीने अभ्यास करायचा, किती टक्के पोर्शन आहे तो आपल्या हातातला आहे, किती टक्के बाहेरचा आहे, मग पहिला पेपर कसा सोडवायचा, कसा काय करायचं, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तरी सुद्धा मार्केटमध्ये आपलं नाव करायला किंवा मार्केटमध्ये आपली मुलं जास्त कशी भरती होईल ह्याच्याकडे सगळ्यांचा प्रयत्न असतो. आणि ह्याचाच एक उत्तम उदाहरण कालचं, की जो साप सोडलाय तो साप तुम्ही धरायचा, त्याला पाळायचा, त्याला बेडवर घ्यायचा, खुशीत घ्यायचा, थंडीचे दिवस आहेत, त्याला कांबरून घालायचं, वरती ब्लँकेट टाकायचं की घरातून बाहेर हाकलून द्यायचं, हे तुमच्यावरती आहे. सर्वस्वी तुमच्यावरती आहे. मी कोणत्याही पद्धतीने जास्त आता यामध्ये सहभाग घेणार नाहीये. पण कालचा जो साप सोडलाय तो वेगळ्या दृष्टिकोनातून सोडलाय, लक्षात ठेवायचं. जे लेखीला क्वालिफाय झाले त्यांना आज ह्या माझ्या वाक्याचं मिनिंग कळालं असेल की सर असं का बोलतात. तर वस्तुस्थिती मांडली. कारण महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या अकॅडमीला 2015-16 साली सुद्धा चांगल्या मोठ्या मोठ्या अकॅडमीला मी कोचिंग केलेलं आहे. मला सगळे वे माहिती आहेत, कशा पद्धतीने साप सोडतात, कशा पद्धतीने मुलांमध्ये भीती घालतात, काय होतं वगैरे वगैरे. तो विनंती करतोय की ज्यांनी ज्यांनी ते विषय बघितलेला आहे किंवा जे मेसेज बघितलेले आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्यावर आहेत. पहिली गोष्ट, तिन्ही मेसेज तुम्हाला रीड करून सांगतो आणि त्यानंतर पुढे अजून सुद्धा 1-2-3 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की सर याच्यामध्ये काय होईल हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, मुलांनीच पाठवलेले आहेत. मुंबई शहर, मुंबई चालक, मुंबई जेल, पुणे जेल, पोलीस. बघा, ह्याच्यामध्ये बॅट्समनचा विषयच नाही, ह्याच्यामध्ये बॅट्समनचा विषयच नाहीये. असं कधी ऑफिशियल इन्फॉर्मेशन येईल का बॅट्समन सोडलंयच घटक आणि फक्त 3च घ्यायलात? पहिली गोष्ट, पहिली चुकी. परत सांगतोय, मुंबई शहर, मुंबई चालक, मुंबई जेल व पुणे जेल. ठीक आहे. पोलीस यांची बघा पुढं 22 डिसेंबरला लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार. 22 डिसेंबरला एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार म्हणून दिलेला आहे आणि खाली परत तारखा दिल्यात. मग याच्यावरून लक्षात ठेवा, हा मेसेज तुम्ही मला पाठवायच्या आधी स्वतः थोडाफार विचार करा. आपलं 19+ वय आहे, बरोबर आहे का? सो 22 डिसेंबरला जर एकाच वेळी जर पेपर होणार असतील तर परत खाली दिनांक द्यायची काय गरज होत्या? परत दिनांक दिल्यात. मुंबई शहर पोलीस 22 डिसेंबर, परत तारखा परत बदलल्या. वरती सगळे एकाच दिवशी होणार 22 डिसेंबरला. मुंबई शहरचं कॉन्स्टेबल, चालक आणि जेल म्हणजे कारागृह, बॅट्समन नाही होणार म्हणे यांच्या माहितीनुसार. तर मुंबई शहर पोलीस 22 डिसेंबरला होणार. ठीक आहे. परत मुंबई चालक पोलीस 29 डिसेंबरला होणार. मग वरचा विषय काय? 22 डिसेंबरला काय होणार? 2 पेपर होणार का? एका घटकाचे 2 पेपर होणार आहेत का? थोडासा विचार करा. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही कमीत कमी 12वी पास आहे, पोलीस भरती करताय, राहू दे एमपीसी बीमपीसी, बरोबर आहे ना? मुंबई चालक पोलीस 29 डिसेंबर दिल्या आणि परत तिसऱ्याने माहिती दिली, मुंबई जेल पोलीस, पुणे पोलीस 12 जानेवारी 2025ला. घ्या, मुंबई आणि पुण्याचा जेलचा पेपर एकाच दिवशी होणार आहे. इथं पुण्याचं जेलचं म्हणजे कारागृहाचं ग्राउंड सुरू नाही, तो पण तारीख लावून टाकली. कारागृह, विचार करा, 25 जानेवारी म्हणजे मुंबईचा विषय, पुण्याचा विषय हा वेगळा विषय टोटल, लक्षात ठेवा. एक गोष्ट खूप महत्वाची, काल मला संभाजीनगरला ज्या ज्या मुला मुलींचं आपलं सिलेक्शन झालं त्या मुलांना काही कॉलवरती मी इन्फॉर्मेशन दिली की तुमचं ट्रेनिंग जे आहे ते तुम्हाला ट्रेनिंगला वेळ होणार, पण तुमच्या लेखी परीक्षामध्ये समानता येणार नाहीये. कालच बोललोय मी, ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवायचं. आणि बघायचं असेल पुढचे दिवस बघा फक्त. आणि हा जो माहिती दिल्या, अशा प्रकारे मुंबईचे पोलीसचे पेपर होणार आहेत म्हणे. बघा किती गोष्टी चुकलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. जवळजवळ 4 गोष्टी चुकलेल्या आहेत एका मेसेजमध्ये. 22 डिसेंबरला सगळ्या पेपर एका दिवशी होणार आणि परत तारखा दिलेल्या 3 घटकाच्या. मग कसं तथ्य असेल या गोष्टींमध्ये, तुम्ही विचार करायचा. या गोष्टीवरती किती विश्वास ठेवायचा आणि किती स्वतःचं नुकसान करून घ्यायचं आता तुमच्यावर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण जी कालपर्यंतची अपडेट दिलेली ती बरोबर डिपार्टमेंटच्या सोबत गेलेली आहे. आपण ऍडव्हान्स लेवलला कुठल्याही काही गोष्टी सांगत नाही, लक्षात ठेवायचं. कारण की विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांना घडवत असताना त्यांना खूप सावरलेलं असतं. ते ऑफलाईन असेल, ऑनलाईन असेल, जरी आपण बोलत नसेल तरी आपण एक मनातून, एका भावनेतून आपण एकमेकाला जोडलो गेलेला आहे, लक्षात ठेवा. एवढा मोठा विश्वास तुमचा आमच्यावर आणि आमचा तुमच्यावर आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं कुठेही मुलांच्या भावनेशी खेळणार नाही आणि त्याच पद्धतीनं त्यांचं नुकसान होईल असं कधीच वागणार नाही. म्हणून कालपर्यंत तुम्हाला अपडेट देऊन तुमच्या सोबत राहण्याचा प्रयत्न मी करतोय. वारंवार सांगतोय, वारंवार, की शेवटपर्यंत जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही पेपर लेखीसाठी तोपर्यंत कुणावरती विश्वास ठेवू नका. म्हणून मागं सुद्धा बोललोय, आज सुद्धा बोलतोय. आणि जे सोशल मीडियापासून लांब राहतील त्यावेळी त्या मुलांचं सिलेक्शन झालं असते, त्या एकट्या मुलग्याचं आणि त्या एकट्या मुलगीचं, लक्षात ठेवा. बाकी सगळे जे डिस्क्वालिफाय होतात ते असे जे म्हणतात ना, लांडगा आला पळाले पळा, त्या पद्धतीची अवस्था या महाराष्ट्रातल्या मुला मुलींची आहे. सो जे माझ्याकडे ऍडमिशन करतोय पहिला सोशल मीडियापासून बाहेर, आणि अपडेट आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर पसरायला 1 ते 2 दिवस लागतोय. तसं बघायला गेलं
तर 4-5 दिवस आधी अपडेट येते, नोटिफिकेशन येते ऑफिशियल, नंतर पेपर वगैरे सुरुवात होणार. कमीत कमी 5 दिवस आधी यायला पाहिजे, 6 दिवस आधी यायला पाहिजे, 7 दिवस आधी यायला पाहिजे. ती माहिती आली दुसऱ्या दिवशी सकाळी जाता जाता तुम्ही जर बाहेर फिरायला लागला की एखादं पोरग म्हणते अरे लेखी परीक्षा लागली, अगदी लेखी परीक्षा लागली, झालं. कशाला पाहिजे अपडेट? कशाला पाहिजे अपडेट? तुम्ही जर पाठीमाग 5-6 महिने जर अभ्यास करत असाल, 5-6 महिने अभ्यास करत असाल आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही घाबरून स्वतःचं नुकसान करत असाल, तर मी हे स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून घेण्यासारख्या लक्षात ठेवायचं. हा पहिली मेसेज, सगळ्यात मोठी चूक ह्या मेसेजने केलेली आहे. जवळजवळ 5 ते 6 चुका याच्यामध्ये सांगितलेला आहे. दुसरा विषय, आपलाच एक विद्यार्थी आहे, त्याने मला मेसेज केला काल रात्री 12:30 वाजता. सर, माझा मित्र मुंबई आयुक्तालयात आहे, तो मला बोलला की 8ला जिल्हा आणि 15ला चालकचा पेपर होणार आहे. बघा, आता ह्याची एक अपडेट आहे, ती याच पद्धतीने आहे. हा विषय खूप वेगळा आहे, लक्षात ठेवा. दुसरी अपडेट दिलेली आहे की 8ला जिल्हा पोलीस आणि 15ला चालक होणार आहे, असं त्याचं मत आहे. ऑफिशियलच आहे ते सुद्धा. तिसरी माहिती बघा, यांनी थोडंसं ज्या मुलांना विषय कळाला, जो पहिला मेसेज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळीकडे व्हायरल झाला, त्याच मेसेजला काही लोकांनी एडिट करून परत नवीन मेसेज तयार केलाय. तो कशा पद्धतीनं, जी पहिली चूक सांगितली, आता तिसरा मेसेज बघा. मुंबई शहर, मुंबई चालक, मुंबई जेल व पुणे जेल पोलीस यांच्या लेखी परीक्षेबाबत त्यांनी 22 तारीख आहे ना, ती काढून टाकली. एका दिवशी होणार आहे म्हणून पहिला होता ते काढून टाकलं त्यांनी. बघा, परत त्यांनी स्वतः त्या डेट आहे तशाच लिहिल्यात. मुंबई शहर पोलीस 22 डिसेंबर, मुंबई चालक पोलीस 29 डिसेंबर आणि मुंबई जेल पोलीस व पुणे पोलीस, पुणे जेल पोलीस नाही, पुणे पोलीस म्हणून सांगितलेलं आहे. इथं जेल शब्द खूप महत्वाचा आहे, कारण की कारागृह हा घटक वेगळा लक्षात ठेवायचा. त्यामुळं JR असतील, परिपत्रक असतील किंवा असे जर मेसेज असतील, त्याच्यामधल्या चुका शोधा, तुम्हाला उत्तर सापडतील. मग हे तयार करणारे लोक किती हुशार असतील याची नोंद घ्यायची आहे. पुणे पोलीस नाहीये, पुणे कारागृह पोलीस 12 जानेवारी 2025ला होणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खाली परत एडिट करून शक्यता आणि पुढे डॅश, अशा प्रकारे मुंबई पोलीसचे पेपर होणार आहेत. हे मला आता मुलांनी पाठवल्यात, कुठनं पाठवल्यात, कसं पाठवलंय आपल्याला माहित नाही. पण एकंदरीत हे जे 3 मेसेज आहेत, त्या तिन्ही मेसेजचा विषय जो आहे तो सुद्धा शक्यतावरती आहे, लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात गोष्ट खूप महत्वाची, जी मुंबईच्या लेखी परीक्षेला आता अडथळे ठरते. अजून पण सांगतोय, ऍडव्हान्स लेवलला मला वाटतंय, मी आचारसंहितेच्या अगोदर सांगितलं होतं की सगळं तयार आहे, पेपर तयार आहे, सगळं तयार आहे ऑलरेडी, फक्त पेपर घेणं बाकी आहे. लक्षात ठेवा, इकडे मुख्यमंत्र्याची बेल वाजली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ स्थापन झालं की पेपर जर पडले तोंडावरती, तर या गोष्टीवरती विश्वास ठेवून जे राहिलेले होते, लक्षात ठेवा, किंवा राहिले असतील, अशा मुलांची दांडी आधीच उडणार आहे. त्यांच्या मुलांच्या दांडी आधीच उडणार आहे. आणि त्यांचं जे मिनिंग होतं, कोणी XYZ व्यक्तींनी कोणतरी पसरवलं असेल, त्यांचा काय याच्यामध्ये मिनिंग आहे त्यांच्या सोबत. पण लक्षात ठेवा, त्यांच्या मुलं त्यांच्या हाताखाली दिवसभर असतील, त्यांची मुलं प्रॅक्टिसमध्ये असणार आहेत, 30 मुलं पुढे जाणार आहेत. मी काय म्हणते कळालं? त्यामुळे विनंती करतोय की असल्या मेसेजनं किती विश्वास ठेवायचा आणि स्वतःवरती किती नुकसान करून घ्यायचं, या सगळ्या गोष्टी तुमच्यावर आहेत. मेसेज मधल्या सगळ्या चुका तुमच्या समोर पोस्ट केलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा परत सांगतोय, 18+ आहात, 12वी पास आहात, उच्च पदवीधर असाल, तर तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी त्याच वेळी कळायला पाहिजे होत्या, ज्यावेळी मला पर्सनली सेंड करायच्या अगोदर. 100% मुलं घाबरलेले आहेत. 10 पैकी 4 मुलं, 5 मुलं ही घाबरलेले आहेत. त्यापैकी 2 मुलं 50% अभ्यासमध्ये असतील फक्त, उरली 3 मुलं कॉम्पिटिशन असणार आहे. ही शेवटी हीच परीक्षा असते की तुम्ही एक्झाम परत जात असताना स्वतःला किती अपडेट ठेवताय, किती फ्लो मध्ये असताय. सुरुवातीचा फ्लो 100% असेल, तर शेवटच्या 10 दिवसांमध्ये, शेवटच्या 15 दिवसांमध्ये तुमचा फ्लो 5% वरती आला, तर 0 किंमत 50 मार्कांच्या आतमध्ये येणार आहे. 50 मार्कांच्या आतमध्ये तुम्ही येणार, लक्षात ठेवायचं. इकडे 50, तिकडे 40 लेखी फिजिकलला, लेखीला 50, फिजिकलला 40. 90 मार्क सर होईल का माझं? होणार तुझं 100% होईल, तुम्ही सांगायचं उत्तर. त्यामुळं तुम्ही स्वतः विचार करा, या गोष्टींवरती किती विश्वास ठेवायचा. मग जसं उदाहरण दिलं, हा एक साप आहे, त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा तुमच्यावरती आहे. मी पण सांगितलेलं डिसेंबरलाच पेपर होणार आहे, पण मी फ्लो मध्ये आहे आणि डिपार्टमेंटच्या सोबत आहे. काल परवा लाईव्ह पण आलेलो होतो, त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर पण केलेल्या होत्या की पुण्याचं ग्राउंड लवकर चालू होणार आहे, मुंबईची लेखी परीक्षा सुद्धा लवकर चालू होणार आहे. फक्त मुंबईला जे खरं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोच केलं की फक्त मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे. कारण की संबंधित विभागाचे कोणतेही मंत्री पदावर नाहीत, कारण कार्यकाळ संपलेला 26 तारखेला. फक्त मुख्यमंत्री हे काळजीवाहू मुख्यमंत्री सध्या आपल्या महाराष्ट्राला हाकत आहेत, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत ओरिजिनल आहेत, खऱ्या आहेत, मनामध्ये कोणताही स्वार्थ न ठेवता
ही माझी ऑनलाईनची मुलं, ही माझी ऑफलाईनची मुलं, ही माझी युट्यूबची मुलं, ही माझी टेलिग्रामची मुलं, अशा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मी ट्रीट करतोय. त्यामुळे विनंती करतोय की तुमची जी सिलेक्शन आहे ते येणाऱ्या काही दिवसांमध्येच राहिलेलं आहे. मी अजून पण सांगतोय, डिसेंबरच्या 24 म्हणजे माझ्या वाढदिवसापर्यंत तुम्हाला आन्सर की येणार आहे, अशी पॉसिबिलिटी आहे. काल सुद्धा बोललोय, परवा सुद्धा बोललोय. आणि फक्त मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की ही जी चालू आहे चढाओढ किंवा विद्यार्थ्यांची मानसिक त्रास जो चालू आहे त्याला कुठेतरी तुम्ही संपवायचं असेल तर लवकर शपथविधी करा, लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन करा आणि लवकर ही मुंबईची लेखी परीक्षा आहे ती लवकर संपवून टाका. बस, विषय नाही. कारण की तोच विषय, तोच त्रास वारंवार दिवसागणिक मुलांना वाढत असल्याला दिसून येतोय. आणि जो स्वतःला त्रास करून घेईल त्याची दांडी या मुंबई लेखीमधून उडणारं लक्षात ठेवायचं. आपले सुद्धा विद्यार्थी आहेत, माझे सुद्धा विद्यार्थी आहेत, तिन्ही घटकाला क्वालिफाय आहेत. 5 ते 6 जण आहेत, म्हणजे तिन्ही फिजिकल काढलेत, लेखी बाकी आहेत. परंतु लक्षात ठेवा, परिस्थिती अतिशय खराब आहे त्यांची आणि त्यांना त्या परिस्थिती जाणीव करून दिलेली आहे मी. आणि ते येणाऱ्या जे काही पेपर आहे ते चिंध्या करून दाखवणार ती. कारण माहित नाही, कोणाला बघत नाही सर. तुम्ही फक्त आमचे, तुम्ही सांगाल तेवढंच फक्त, बाकी कुणालाही विचारणार नाही. कारण तुम्हीच आमचे गुरु आहात, तुम्हीच आमचे आई आहे, तुम्हीच आमचा बाप आहे. कारण की आम्हाला घरातून बाहेर काढलेला आहे. सर, मी लायब्ररीमध्ये टेबल पुसायचे काम करतोय सर. मी एकाच ब्लँकेटमध्ये खाली फरशीवर झोपतोय लायब्ररीमध्ये, मला बाहेर रूम नाही आहे. अशी परिस्थिती आहे आपल्या पोरांची. आणि त्या पोरांच्या सोबत आपण आहोत, त्यांच्या हार्डवर्क सोबत आपण आहोत. आणि ज्यावेळी सक्सेस मिळेल त्यावेळी तुम्हाला सांगेन की काय विषय होता नेमका. समजलं? शेवटी काही गोष्टी ह्या गुलदस्त्यात ठेवाव्याच लागतात जोपर्यंत आपण यशावरती स्वार होत नाही तोपर्यंत. खूप महत्वाचा विषय होता जो तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. मानसिक त्रास करून घ्यायचं विषय खरोखर मानायचे काय मानायचे सगळं तुमच्यावरती आहे. मी जास्त पुण्यामध्ये सहभाग घेणार नाही. पण एक विनंती करतोय की हा एक प्रकारचा साप आहे. पेपर हा डिसेंबरला होणारच आहे. फक्त एकच अडथळा आहे, तो म्हणजे हा विषय मागापासून सांगितला. तो जर या 2-3 दिवसामध्ये झाला आणि पेपर जर पडले तर मग सगळ्यांच्या दांड्या उडल्या म्हणून समजायचं. सो कळकळीची विनंती करतोय, कोणावरती विश्वास ठेवता, स्वतःवरती विश्वास ठेवा. अगदी नोटिफिकेशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे परिपत्रक लेखीसाठी येणार आहे तोपर्यंत लक्षात ठेवायचं की कोणावरती विश्वास ठेवू नका. पेपरला गेल्यानंतर सुद्धा सांगितलेलं आहे की 1.5 तास जो वेळ आहे त्या 1.5 तासाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत स्वतःला अपडेट ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, एकाने एक प्रश्न सगळे सोडवून या. बस, तिथून पुढे मग काय करायचं ते आपण बघू. त्यामध्ये काय आलं. सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सेंड केलेली आहे. आवडला असेल, आत्मविश्वास येत असेल, सपोर्ट भेटत असेल, ओरिजिनल माहिती वाटत असेल तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. मॅक्झिमम मुलांनी पालकांनी असतील सगळ्यांनी लाईक करा या व्हिडिओला. त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता लगेच जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच ट्रूथफुल इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्यापुढेही डे बाय डे भेटत राहतील, तेही मोफत. समजलं काय म्हणतोय? सो आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे नवीन. टेलिग्राम चॅनल पटकन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय. आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे की पोलीस भरतीबद्दल अजून एक ट्रिक किंवा एक नोटिफिकेशन एक थोडक्यात वेगळ्या पद्धतीचं आहे, ते तुम्हाला रीड करून दाखवून अंदाजित पोलीस भरती कधी पडणार हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढची सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. सो सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.